पल्लवी ते आपण काय सांगाल याविषयी? कसं असतं, हल्ली पिअर प्रेशर खूप असतं, त्यामुळे सुद्धा हा वेस्टर्नकडे कल आहेच. आता तुम्ही पोशाख कुठलेही घाला, तुम्ही त्याच्यात उत्तम दिसताय हे असं स्वतःलाच एकदा समोर सांगायचं आणि निघायचं. म्हणजे सगळे तुम्ही जसा तो कॅरी ऑफ करता ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. दुसरं, हल्ली इंडो वेस्टर्न हा कन्सेप्ट आलाय. म्हणजे अगदीच इंडियनही नाही आणि वेस्टर्नही नाही, तर इंडो वेस्टर्न हा जो कॉन्सेप्ट आहे ज्याच्यात तुम्ही मुलींसाठी खास करून की ट्राउझर घातली आहे आणि त्याच्यावर मग तुम्ही कुर्ता घातलाय किंवा एक स्टोल घेतलाय, तर तो इंडो वेस्टर्न झालाय. म्हणजे कसं असतं, आपण जसं पुढे जातो किंवा जग जसं आपण वर्ल्ड इज कमिंग क्लोजर असं म्हणतो, तेव्हा वेगवेगळ्या कल्चर्स किंवा वेगवेगळ्या फॅशन्स एकत्र ब्लेंड होतात. तर तो ब्लेंड करून जो रिझल्ट येतो तो कधी कधी खूप छान असतो आणि तो अडॅप्ट करायला काहीच हरकत नसते. आपल्या एका शिक्षक प्रतिनिधींना काही विचारायचंय? मला असं विचारायचंय की आपल्या शाळेमध्ये सुद्धा किंवा इतर वेळेला आपण ऑफिसेसमध्ये आता ह्या मुलांनी सगळ्यांनी शूज घातले आहेत किंवा ऑफिसमध्ये गेल्यावरती तिथे ब्लेझर किंवा एकदम फॉर्मल सूट जे घातले जातात, शूज घातले जातात, पण खरं तर आपलं भारतीय हवामान जे आहे ते हवामान तेवढं या सगळ्या पोशाखासाठी सुटेबल नाहीये. पण तरी सुद्धा ह्याचा अट्टहास घेतला जातो की शाळेमध्ये मुलांनी शूजच घातले पाहिजेत. तर ह्याला पर्याय काही नाही किंवा काही विचार करू शकतो का आपण याविषयी? काय सांगाल? जेव्हा शाळेचा विषय येतो तेव्हा बऱ्याचशा शाळा फ्लोटर्स अलाव करतात, म्हणजे शूजच्या ऐवजी फ्लोटर्स. शूज एवढ्यासाठी असतात कारण ते कम्फर्टेबल असतात पायांच्या दृष्टीने, खेळायला पळायला हे सगळं ते उपयोगी होतं. आणि त्यातून युनिफॉर्मवर शूज असा एक कॉन्सेप्ट असल्यामुळे आपण जेव्हा युनिफॉर्मवर इतका स्ट्रेस करतो तेव्हा भर देतो तेव्हा शूज ऑटोमॅटिकली त्या पेहरावाचा एक भाग म्हणून येतात. आता दुसरं त्यांनी विचारलं की कॉर्पोरेट ह्याच्यात अतिशय उत्तम प्रश्न त्यांनी विचारला की कॉर्पोरेट जगात जॅकेट, आणि ते सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा चेन्नई जिथे खरंच इतका प्रवास असतो आणि ह्युमिड क्लायमेट असते, तेव्हा मग जॅकेट का? तर कसं असतं, हल्ली कॉर्पोरेट जग हे ट्रॅव्हल करणारं युग आहे. म्हणजे जिथे तुम्हाला सगळीकडून येणारे क्लायंट्स असतात किंवा तुम्ही प्रवास करता आणि एक युनिव्हर्सल कॉर्पोरेट कल्चर म्हणून झालेलं आहे ज्याच्यात की तुम्ही US वरून आलेल्या लोकांना भेटताय किंवा UK वरून आलेल्या भेटताय आणि तुम्ही आहात, तर एक समान ड्रेस कोड ज्याला आपण म्हणतो तो वापरला जातो. म्हणून जॅकेट आणि ट्राउझर्स हे वापरले जातात. परत तुम्ही त्यांचे रंग बघितले तर अगदीच डार्क डल कलर्स असतात. याचं कारण असतं की जेव्हा तुम्ही ते पोशाख घालता तेव्हा तुम्ही जास्त अथॉरिटेटिव्ह दिसता, म्हणून सुद्धा हे कपडे घातले जातात. आणि तिसरं कारण असं की तुम्ही येणाऱ्या, जसं आपण घरी आलेल्या पाहुण्यांचा रिस्पेक्ट देतो तसं बाहेरून किंवा तुम्ही जिथे प्रवास करताय तसा एक रिस्पेक्ट तुम्हाला देतात सुद्धा आणि तुम्ही दुसऱ्यांना देता. म्हणून एक कॉमन ड्रेस कोड हा जगभर पाळला जातो. पल्लवी ते या संदर्भात विचारायचंय की कॉर्पोरेट कल्चर आहे, एक त्याची वैश्विक भाषा आहे खरंय, पण यामध्ये आपलं भारतीय पण जपता येईल का? हो, नक्की येतं. आणि आपण बघितलं असेल की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा US दौऱ्यावर जातात किंवा कुठल्याही ओव्हरसीज दौऱ्यावर जातात तेव्हा ते ब्लेझर आणि सूट घालायच्या ऐवजी ते बंद गला घालतात, जो अतिशय भारतीय आहे. त्यामुळे बंद गला, शेरवानी ह्या सगळ्या जेव्हा वापरल्या जातात तेव्हा ते कलर्स तेच असतात, ते रंग तेच असतात, पण त्याची स्टाईल जी असते ती भारतीय असते. म्हणजे भारतासाठी सुद्धा फॉर्मल ड्रेसिंग आहे, असं नाही की हा संपूर्ण पाश्चिमात्य नाही. आणि ते फक्त पुरुषांसाठी आहे असं नाही, तर स्त्रियांसाठी सुद्धा आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे जी आपली साडी असते ती अतिशय फॉर्मल ड्रेसिंग मध्ये उच्च पदावर जाते. नक्कीच. मला वाटतं या ठिकाणी काहीतरी मुलींमध्ये एक प्रश्न होता. हा माझा असा प्रश्न आहे की एकीकडे जर आम्ही साडी किंवा पंजाबी ड्रेस किंवा असं भारतीय क्लोथिंग घातलं की मग आम्हाला ऑर्थोडॉक्स किंवा काकूबाई असं म्हटलं जातं. दुसरीकडे सोय बघून जेव्हा आम्ही शॉर्ट्स किंवा स्कर्ट घालतो तेव्हा आम्हाला आगाऊ किंवा कॅरेक्टरलेस असे टॅग्स दिले जातात. मग मुलींनी नेमकं घालायचं तरी काय? खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. याच्यामध्ये कसा सुवर्ण मध्य साधायचा? खरं सांगायचं तर कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. आपण कशा प्रकारचे कपडे घालायचे हे आपण ठरवायला हवं, पण हे ठरवताना थोडं जबाबदारीचं भान ठेवायला हवं. आपण कुठे जाणार आहोत, कुठल्या कार्यक्रमाला जाणार आहोत, शॉर्ट्स घालायचे आहेत किंवा वेस्टर्न घालायचे आहेत म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी शॉर्ट्स नाही घालू शकत.
बरोबर. ती घालण्याची काही एक जागा असते आणि त्या जागी तुम्ही शॉर्ट्स घातल्यानंतरही जर तुम्हाला नावं ठेवली जात आहेत तर मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं अशा लोकांकडे. अर्थातच मुली शाळेत जर फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळायला जाणार असतील तर त्या युनिफॉर्म मधला स्कर्ट घालून नाही खेळू शकत. त्यांना तिथे शॉर्ट्सच लागणार, किमान पॅन्ट्स हव्यात. असे कपडे घातल्यानंतर जर तुम्हाला कोणी हसणार असेल त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्षच करायला हवं. आपण कोणते कपडे घालतोय त्याच्यातून पुढे काय होऊ शकतं. आपण 4 माणसांमध्ये जाणार आहोत. आपला म्हणून एक समाज आहे, त्याची जबाबदारी ठेवायची, त्या जबाबदारीचं भान असायला हवं आपल्याला. त्यानंतर त्याच्या पलीकडच्या लोकांकडे खरं तर आपण दुर्लक्ष करायला हवं. विरार ट्रेनमधून चढताना मी साडी घालून नाही चढू शकत. मग तिथे मला कोणी सांगितलं तर मी तिथे दुर्लक्ष करेन आणि मी जीन्सच वापरेन. ती सोय आहे माझी. बरोबर. म्हणजे सोय आणि औचित्य हे दोन्ही खूप महत्वाचे मुद्दे आहेत आणि ते डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आपला पोशाख ठरवला पाहिजे. माझ्या बरोबर पल्लवी पाटगावकर थेट मंचावरती आहेत. याचं कारण आपल्याला काही प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. आपण चर्चेची सुरुवात केली होती युनिफॉर्म पासून. युनिफॉर्म व्यतिरिक्त दुसरा काही पोशाख करण्याची संधी मुलांना फार क्वचित मिळते, पण ती जेव्हा मिळते तेव्हा त्यांनी नेमकं काय घालावं, त्यामध्ये किती ऑप्शन्स, किती पर्याय असू शकतात याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. पल्लवीताई, तुम्ही प्रात्यक्षिक दाखवा. हो. आपण आज इथे भारतीय, इंडो वेस्टर्न आणि वेस्टर्न असे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत पोशाखांचे. युनिफॉर्म घातल्यावर फार कमी वेळ मिळतो घालायला बाकीचे कपडे, पण जो काय मिळतो त्याच्यात हे जे ऑप्शन्स आहेत ते मुलं वापरू शकतील त्यांच्या वेगवेगळ्या रोल्समध्ये. तर आपण भारतीयपासून चालू करूया. हा थेट भारतीय कुर्ता आहे, ज्याच्यावर आपण दुपट्टा घालू शकतो किंवा स्टोल घालू शकतो. जर आपण आज इथे स्कार्फ घातलाय आणि किंवा तुम्ही दुसरा साधा दुपट्टा, आईचे दुपट्टे जे असतात ते जरूर ह्याच्यावर वापरू शकता. आणि ह्याचाच इंडो वेस्टर्न करायचा असेल तर याच्या खाली जीन्स घातली तर त्याचा लगेच इंडो वेस्टर्न होतो. त्यामुळे एक कुर्त्यावर आपण वेगवेगळे पोशाख त्याच्यातून करू शकतो. दुसरं आपण बघणार आहोत ते वेस्टर्न. जीन्सवर घालण्यासाठी कफ्तान हा एक वेगळा प्रकार आहे. तर हल्ली तो खूप वापरला जातो आणि आपल्या मुंबईसारख्या हवामानासाठी तर खूपच छान आहे, कारण कॉटनचा असतो, म्हणजे सुती असतो. त्यामुळे जीन्सवर घालायला किंवा अगदी ट्राउझर जरी असेल तरी त्याच्यावर घालायला हा कफ्तान खूप उपयोगी पडतो. वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या प्रिंटमध्ये हा येतो, त्यामुळे मुलांना तो खूपच आवडतो. तिसरं आपण बघणार आहोत ते स्कर्ट, पण हा सुद्धा थोडा इंडो वेस्टर्न स्कर्ट आहे की आपल्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे प्रिंट्स आहेत आणि ते प्रिंट्स आजकाल खूप स्कर्ट्समध्ये वापरले जातात. त्यातला हा प्रकार आहे. याच्यावर एक नुसती वेगळी ॲक्सेसरी जरी घातली तरी तो उठून दिसतो. दुसरा प्रकार आहे तो नुसतं जॅकेट, ज्याला आपण म्हणतो स्लीवलेस जॅकेट. हे खरं तुम्ही जीन्सवर घातलं तरी छान दिसतं किंवा तुमच्या फॉर्मल ट्राउझरवर घातलं तरी सुद्धा ते चांगलं दिसतं. आणि ह्याच्या आत कुठलाही तुमच्या आवडीचा टी शर्ट म्हणा, शर्ट म्हणा, मग तुम्ही लाईट पांढरा घातलात काय किंवा रंगीत घातला काय, हा रंगच असा आहे मुळात की तो कुठल्याही रंगावर खुलून दिसेल. चौथा आहे तो एक वेगळा प्रकार आहे ज्याला आपण श्रग, हे नाव तुम्ही खूप ऐकलं असेल, पण हा श्रग जरा लांब श्रग आहे, म्हणजे तो नेहमीसारखा छोटा नाहीये. तर ह्याच्या आत तुम्ही टी शर्ट घाला किंवा कुर्ता घाला, काही घातलं तरी ह्याच्यावर हा श्रग उठून दिसतो. आणि हा मटेरियल आहे जॉर्जेट आणि शिफॉनचं, त्याचे तुम्ही करू शकता. परत मुंबईसारख्या किंवा उन्हाळ्याच्या ठिकाणी सुद्धा हा चालून जातो, कारण हा खूप लाईट वेट असतो. नंतर आहे तो आपला नेहमीचा ड्रेस, जो आपण मुलींना खूप घालायला आवडतो तो. तर हे मटेरियल सुद्धा अतिशय लाईट वेट आहे, त्यामुळे तुम्ही ह्या मटेरियलचं निश्चित ड्रेस मुली घालू शकतील. यातले वेगवेगळे प्रिंट्स. आणि ह्यात एक टिप द्यावीशी वाटते मला. आपल्या आईच्या साड्या असतात की नाही आणि ह्याच मटेरियलच्या असतात, त्या कधीही टाकून देऊ नका, कारण त्याचे असे ड्रेस खूप छान होतात. हा आपला लोकरीचा, क्रोशाचा हा जो श्रग आहे, हा तो ट्रेडिशनल जो आपण नेहमी वापरतो तो श्रग आहे, जो जीन्सवर वापरता येतो आणि इवन स्कर्टवर वापरता येतो. त्यामुळे हा एक ऑप्शन एक जरी असला तरी तो वेगवेगळ्या पोशाखांवर मुली घालू शकतात. हे आपले पलाझोज तुम्हाला माहितीच असेल नाही का. तर ह्या पलाझोशी पण एक गंमत आहे की तुम्ही
स्कर्ट सारखे ते इतके मोठे असतात किंवा स्ट्रेट कट पण असतात. तर तुमच्या हाईट प्रमाणे पलाझोज घ्यावेत. म्हणजे ज्या उंच मुली असतील त्यांना हे लांब मोठे पलाझोज चांगले दिसतात. ज्या थोड्याशा हाईटनी कमी असतील त्यांना स्ट्रेट कट पलाझोज जास्त चांगल्या दिसतील. तर आपण ज्या हाईटचे आहोत त्याप्रमाणे पलाझोज घेतले तर अजूनच छान. आणि दुसरी एक टिप आहे ती ज्यांची हाईट कमी असेल ना त्यांनी कॉन्ट्रास्ट वापरावं नेहमी. जेव्हा म्हणजे एक कलर वापरावं की जिथे उंच दिसायला होतं. म्हणजे 2 ऑप्शन्स असतात. एक म्हणजे सेम कलर फॅमिली वापरली ना तर आपण उंच दिसतो, आणि दुसरं की इथे वेगळाच रंग वापरला तरी तुम्हाला कॉन्ट्रास्ट येऊन तुम्ही त्याच्यात उंच दिसू शकता. हा शिवलेला आहे हे जॅकेट, आणि ते सुद्धा आपले जे एक्झिबिशन्स असतात ना त्याच्यातून कापड घेऊन शिवलेलं आहे. त्यामुळे असे जेव्हा जॅकेट्स तुम्ही शिवता तेव्हा अर्थात मुंबईच्या हवामानासाठी हे कदाचित तुम्हाला उन्हाळ्यात नाही घालता येणार, पण जिथे नाही आहे एवढा उकाडा तिथे हे वापरता येतात सहज. हा एक दुसरा ऑप्शन आहे. हा गुजरातमधून आणलेलं मटेरियल आहे. तर असंही हे दुसरं ऑप्शन जे इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही याच्यावर उत्तम उठून दिसतं जॅकेट. आपला भारतीय पोशाख आपण अभिमानाने घालू शकतो, त्यातले हे प्रकार आपण बघितले. वेस्टर्न आपल्याकडे आहेतच, त्यामुळे त्याचे वेगवेगळे प्रकारही आपण आता बघितले. हे यातलं कुठलाही ऑप्शन तुम्हाला जो आवडतो ते महत्त्वाचं आहे. तुमचा कम्फर्ट लेवल ज्या कपड्यात आहे, जसं आज आपल्याला त्यांनी सांगितलं की मला कम्फर्टेबल जे आहे आणि जे उचित आहे ते घालणं खूप गरजेचं आहे. तर त्यातले ऑप्शन्स तुम्हाला दिलेत, तुम्ही त्यातलं कुठलंही चूज करू शकता. जॅकेट्सचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेत, जे आपल्या भारतीय पोशाखावर पण चांगले दिसतात आणि जे वेस्टर्नवर पण चांगले दिसतात. त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही जाणून घ्या आणि ते नक्की वापरा, कारण त्यांनी एक स्मार्ट ड्रेसिंग जी कल्पना आहे ते स्मार्ट ड्रेसिंगमध्ये जॅकेट्स निश्चित येतात. भारतीय पोशाख आणि वेस्टर्न पोशाख अगदी कम्प्लिटली भारतीय, ज्याच्यात आपण दुपट्टा आणि स्टोल वापरतोय. स्कर्ट नक्की वापरा, कारण मुलींना स्कर्ट खूप आवडतात ना, त्यामुळे स्कर्ट्सचा वापर जरूर करा. आणि त्याबरोबर हा जरा वेगळा पोशाख आहे जो कफ्तान म्हणून वापरला जातो, आणि पलाझोज जे वापरायला खूप सोपं आहे, त्यामुळे त्याचाही वापर करा. पल्लवी ताई, खूप आभारी आहोत. अतिशय छान उपयुक्त अशी माहिती आपल्याला पल्लवी पाटगावकर यांनी दिली. आणि यानंतर पुन्हा एकदा मुलांच्या काही प्रश्नांकडे वळूया. मला एक्सपर्ट्सना असं विचारायचं आहे की आपण वेस्टर्न कपडे इतके म्हणजे आपल्या ते आपण त्यांना लाईक करतो, तर मला असं विचारायचं आहे की तिकडे परदेशात आपले कपडे किती वापरले जातात किंवा किती त्यांना महत्त्व दिलं जातं? आपल्याकडचे जे कपडे आहेत ज्याला आपण टेक्स्टाईल्स म्हणतो, जे गावागावात आपल्याकडे मिल्स आहेत, तिकडचे कपडे जगभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मेड इन इंडिया जे हल्ली खूप आहे ते कधीपासूनच जगभर प्रसिद्ध आहेत. इकडची मटेरियल्स, इकडचे फॅब्रिक्स, नंतर त्याच्यावरचे डिझाईन्स हे परदेशी खूप आवडतात आणि पाश्चात्य जगात ते खूप पॉप्युलर आहे. मॅम, माझा प्रश्न असा आहे की आजकाल स्त्रिया पण खूप काम करतात आणि ते पण घरातून बाहेर पडतात, तेव्हा ते वेस्टर्न कपडे घालून जातात त्यांच्या कम्फर्टेबिलिटीसाठी. पण अजूनही खूप सगळ्या एकदम गावातल्या ट्रेडिशनल घरांनी साड्यांशिवाय अजून काही घालायचं मान्य नसतं. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे आणि असं करायचं बरोबर आहे का? यात आपण बरोबर आणि चूक असं खरं तर नाही म्हणू शकत. म्हणजे ग्रामीण आणि शहरी असाच कशाला भेद करूयात. आपल्याच घरामध्ये माझी आई कायम सगळी कामं साडी नेसून करते, मी नाही करू शकत. ते कसं आहे की आपण काय कपडे घालतो ना, हे आपण कसे मोठे झालो आहे, कोणत्या वातावरणात मोठे झालो आहे याच्यावरती पण खूप डिपेंड करत असतं. म्हणजे मला ती सवयच नाही आहे. गावात राहणाऱ्या प्रत्येक बाईला त्या प्रकारच्या कपड्यांची सवय असते, त्यामुळे कदाचित ती बाई ना साडी नेसून विरार ट्रेनमध्ये सुद्धा चढू शकेल, कारण तिला ते सवयीचं आहे. ती त्याच्यात मी म्हटलं ना मगाशी पण, कपडे किंवा पोशाख ह्याच्यात कम्फर्टेबल असणं हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही कशात कम्फर्टेबल आहात? मी सगळी कामं करताना जीन्स आणि टी शर्ट मध्येच कम्फर्टेबल असू शकते, तर मी ते घालायला हवं.
मग त्यात मी चूक करते की बरोबर हा प्रश्न येत नाही. बरोबर. आणि गावी राहणाऱ्या बाईने तिला जर साडी कम्फर्टेबल वाटत असेल तर तिने साडी नेसावी. मग आपण तिला काकूबाई सुद्धा म्हणू नये. तिला ते आवडतं, तिला ते छान वाटतं आणि ते सोयीचं आहे तिच्यासाठी. हो, ती तेच घालून सगळी कामं करू शकते. ती आपल्यासारखं जीन्स किंवा कुर्ता पायजामा घालून कामं नाही करू शकणार. तिला त्यात कम्फर्टेबल नाही वाटणार, ती अवघडून जाईल अशा कपड्यांमध्ये. त्यामुळे चूक बरोबर असं नाहीये, हे खूप व्यक्तिगत आहे, इट इज पर्सनल. नक्कीच. आणि मला वाटतं आता पल्लवीताईंनी आपल्याला सांगितलं की आपण एक प्रकारचा पोशाख जरी घालायचं ठरवलं तरी त्यामध्ये सुद्धा किती वैविध्य आपण आणू शकतो. रंगसंगती असते, थोडंसं ॲक्सेसरायझेशन असतं, अनेक गोष्टींनी आपला पोशाख सुंदर होऊ शकतो. खरं तर पोशाख हे म्हटलं तर इतकी व्यक्तिगत बाब आहे, पण त्याला सामाजिक महत्त्व सुद्धा तितकंच आहे, याचं भान आजच्या कार्यक्रमातून नक्कीच आलं असेल. आपला पोशाख आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या राहणीमानाविषयी, अनेकदा आपल्या विचारांविषयी सुद्धा खूप काही सांगत असतो. म्हणूनच मला वाटतं की आपण आपल्या पोशाखाचं वैविध्य जपणं आणि त्याचं वेगळेपण जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. कल्पना करा जर जगात सगळेच माणसं सारखाच पोशाख करू लागली तर काय बरं मौज राहील. हे वैविध्य जपलं पाहिजे आणि त्यातलं भारतीय पण जपलं पाहिजे. म्हणून मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचा शेवट करताना असं म्हणूया की आपण भारतीय बनूया, भारतीय राहूया आणि भारतीय दिसूया सुद्धा. याच नोटवरती, याच मुद्द्यावरती आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. तोवर नमस्कार.